शिवशक्ती कला वाणिज्य महाविद्यालय बाभुळगाव जिल्हा यवतमाळ या इतिहास आणि राज्यशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक समता या विषयाच्या अनुषंगाने प्रमाणपत्र अभ्यासक्रम आयोजित केलेला आहे. या प्रमाणपत्र अभ्यासक्रमामध्ये आज आपल्या सोबत डॉक्टर संदीप डोंगरे सर हे आपल्याशी संवाद साधणार आहेत. डॉक्टर डोंगरे सरांचा विषय आहे इंडियन सोशल मुवमेंट्स अँड सोशल जस्टिस. या विषयाच्या अनुषंगाने ते आपला दुसरा पाठ आपल्याशी साधत आहेत, संवाद साधत आहेत दुसऱ्या भागामध्ये. तर मी डॉक्टर संदीप डोंगरे सरांना अशी विनंती करतो की त्यांनी आपल्या वक्तव्याला सुरुवात करावी. डॉक्टर संदीप डोंगरे सर. धन्यवाद सर. आपल्या या विषयाला घेऊन आजच्या या दुसऱ्या भागामध्ये सोशल मुवमेंट आणि सोशल जस्टिस या विषयाची व्याप्तीच खूप मोठी आहे आणि म्हणून मग एका व्याख्यानामध्ये या विषयाला पूर्ण न्याय देता येणार नाही. म्हणून दुसऱ्या आजच्या या व्याख्यानामध्ये आपण याच्या जे विविध पैलू आहेत, भारतीय सामाजिक चळवळी आणि त्यातून प्रस्थापित झालेला सामाजिक न्यायाची संकल्पना. तर जसं की आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं की भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या जोडीनेच भारतातल्या सामाजिक चळवळी, समाज सुधारणेच्या चळवळी, प्रबोधनाच्या चळवळी या सुरू होत्या. शैक्षणिक चळवळी सुरू होत्या आणि तिथून मग भारतीय समाज व्यवस्थेमध्ये जे काही मानवी मूल्याला अनुसरून नाही आहे, जे गैरमानवी आहे, ते त्याज ठरवल्या गेलं. परंतु जेव्हा धार्मिक दृष्टिकोनातून काही गोष्टी या चिरस्थायी होतात का, प्रस्थापित होतात का, असं जेव्हा मग होत होतं, तेव्हा तिथं बुद्धिप्रामाण्यवादी विचारातून त्या कशा ह्युमन आहेत, म्हणजे कोणताही धर्म हा अमानवतावाद शिकवत नाही, तर तो मानवतावादाचीच शिकवण देतो. हे प्रामुख्यानं सगळ्या सामाजिक सुधारण्याच्या चळवळीचा बेस राहिलेला आपल्याला दिसून येतो. आणि हीच बेसलाईन आहे, हीच बेसलाईन मग नंतरच्या भारतामध्ये राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी राष्ट्रीय जी चळवळ झाली, राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळ झाली, यामध्ये सर्व तळागाळातील सर्व लोक पुढे आले. आणि आपण पाहतो की सामाजिक सुधारणा चळवळीला सुद्धा त्या अनुषंगानं मोठं पाठबळ मिळालेलं आपल्याला दिसून येतं. आणि हळूहळू का होईना लोक या नवीन मूल्याला स्वीकारण्यात आले. स्त्रीची जी दास्यत्वाची संकल्पना जी आहे ही थोतांड आहे, खोटारडी आहे. आणि इथून मग हळूहळू स्त्रियांच्या दृष्टिकोनातूनच जे पुढचं वातावरण आहे सामाजिक चळवळीच्या माध्यमातलं, ते बदलण्यास सुद्धा सुरुवात झाली. आणि जसं आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये, सामाजिक चळवळीमध्ये जे काही मैलाचे दगड ठरलेल्या ज्या काही चळवळी आहेत, त्यामध्ये आपण सर्वप्रथम पाहतो की 1920 मध्ये सर्वप्रथम त्यांनी साऊथ ब्युरो कमिशन पुढे साक्ष दिल्यानंतर नेहरू रिपोर्ट मध्ये कोणत्या गोष्टीचा अभाव आहे हे त्यांनी अधोरेखित केलं. आणि त्यावेळेस सुशिक्षित जो वर्ग आहे यांच्या हे लक्षात आलं की हो, या गोष्टी मायनस आहेत. अदरवाईज आपण पाहतो की नेहरू रिपोर्ट इट वॉज अ फर्स्ट अटेम्प्ट टू फॉर्मेशन ऑफ अ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, पण त्याला डिनाय, त्यामधल्या उणिवा दाखवण्याचं काम सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. हे सोशल पॉइंट ऑफ व्ह्यू न केलेलं होतं. आणि नंतर मग बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना झाली. म्हणजे याच्या नावामध्येच हे जे इंडिजिनियस पीपल आहेत, म्हणजे इथला जो एक समाज आहे, सामाजिक स्तरीकरणामधल्या ज्या खालच्या लेवलवरचे जे लोक आहेत, जे विषमतेचा सामना करत आहेत, जे विषमतेचा सामना करत आहेत, ज्यांना कोणत्याच प्रकारचं त्यांना स्वातंत्र्य नाकारलेलं आहे, सार्वजनिक ठिकाणावर पाणी पिण्यासाठी, वावरण्यासाठी त्यांना मनाई केलेली आहे. तर याच्यासाठी मग बहिष्कृत हितकारणी सभेची त्यांनी 1924 मध्ये स्थापना केलेली आपल्याला दिसून येते. आणि 1927 मध्ये असं काही सांगणारा, म्हणजे जो काही अधर्म आहे
या अधर्माची पाठराखण करणारा जर एखादा ग्रंथ असेल तर तो सुद्धा आम्ही नाकारतो, हे सांगणारं मनुस्मृतीचं दहन, तर हे सुद्धा मानवतावादाविरुद्ध उचललेलं एक पाऊल होतं. या दृष्टिकोनातून सगळ्या लोकांनी मांडलेलं आहे आणि म्हणून मग याला सगळ्यांनी डिनाय केलं किंवा अप्रिशिएट केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे त्यावेळेसची भारतीय समाजाची मानसिकता कोणती होती आणि त्याच्या विरोधात जाऊन म्हणजे ढोल शूद्र पशु गवार और नारी सब है ताडन के अधिकारी, अशा पद्धतीची जी सामाजिक व्यवस्था होती, जी तळागाळातील लोकांना, शूद्रांना आणि स्त्री वर्गाला हे स्वातंत्र्य नाकारणारी होती, कोणतंही गोष्टी देण्याच्या विरोधात होती. आणि याच्या विरोधात सोशल मुवमेंटनं जे महाराष्ट्रामध्ये काम केलेलं आहे ते उल्लेखनीय दिसून येते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये या गोष्टीची दखल नंतर मग ब्रिटिश मीडियामध्ये घेतलेली आपल्याला दिसून येते. असंच मग याच दृष्टिकोनातून म्हणजे जो एक भारतीय धर्मव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर काळाराम मंदिर जो प्रवेश आहे तो सुद्धा ह्युमॅनिटीच्या अनुषंगाने होता. महाडचा चौदार तळ्याचा जो सत्याग्रह आहे तो सुद्धा मानवतावादाच्या दृष्टिकोनातून होता. आणि या सगळ्याच्या मुळाशी आपण पाहतो की एक सोशल जस्टिस, सामाजिक न्यायाचं तत्व प्रस्थापित करण्यासाठी या सगळ्या बाबी, या सगळ्या मुवमेंट झालेल्या आपल्याला दिसून येतात. पुढे जेव्हा 1930-31 मध्ये आपण पाहतो की भारतात गोलमेज परिषद ची सुरुवात झाली लंडनमध्ये, इंग्लंडमध्ये, तेव्हा महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब यांच्यामध्ये वैचारिक मतभेद झाला. तो वैचारिक मतभेद जो होता तो या सामाजिक सुधारणाच्या अनुषंगानंच होता आणि हृदय परिवर्तन करूनच काही गोष्टी चा रिझल्ट मिळणार नाही, तर त्यासाठी एक ठोस कार्यक्रम द्यावा लागेल. आणि म्हणून मग याच दृष्टिकोनातून डॉक्टर बाबासाहेबांनी उद्धृत केलेले जे वाक्य आहे, अवेकनिंग इज अन इम्पॉर्टंट आस्पेक्ट फॉर सोशल प्रोग्रेस, बट अवेकनिंग अलोन इज ऑफ नो यूज फॉर द इमॅन्सिपेशन और प्रोग्रेस ऑफ सोसायटी. कन्स्ट्रक्टिव्ह प्रोग्राम वर्क इज निडेड. म्हणून मग कन्स्ट्रक्टिव्ह प्रोग्राम देणं हे सुद्धा आवश्यक आहे. आणि मग या सामाजिक चळवळीतून एक असा कन्स्ट्रक्टिव्ह प्रोग्राम सुद्धा देण्यात आला आणि त्या अनुषंगाने पुढे इथून लक्षात आलं की भारतीय संविधान जे आहे त्याचे मूल्य काय राहील, त्याचा गाभा घटक काय राहील, तर तो समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय याच्यावर त्यावेळेसची सगळी संविधान सभा यांनी खल केला, यांनी चर्चा केली आणि एक एक गोष्टी ड्राफ्टिंग कमिटीमध्ये या सगळ्या येत गेलेल्या आहेत. आणि म्हणून मग मी सुरुवातीला जसं म्हटलं की भारतीय संविधानाच्या उद्देशिकेमधले आलेले सगळेच्या सगळे जे शब्द आहेत ते प्रतिनिधित्व करतात भारतीय समाजाच्या, या संपूर्ण भारतीय समाजाच्या व्यक्तिमत्वाचं. आणि म्हणून मग हे केवळ शब्द नसून ही वैशिष्ट्ये आहेत भारतीय समाज व्यवस्थेची. आणि डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलच्या माध्यमातून याच्यावर अफर्मेटिव्ह ऍक्शन सुद्धा व्हावी अशी सुद्धा पुढे अपेक्षा केल्या गेलेली आहे. परंतु ज्यावेळेस आपलं भारतीय संविधान जेव्हा तयार झालं, अनफॉर्च्युनेटली आपली म्हणजे साक्षरता खूप कमी होती आणि आज सुद्धा 80-85% साक्षरता झाल्यानंतर जी मूल्य आहेत ही मूल्य प्रॅक्टिसमध्ये येताना आपल्याला दिसत नाही. अजूनही आपल्याला सामाजिक न्यायाच्या विरोधात जाणाऱ्या अनेक घटना भारतामध्ये होताना दिसतात. म्हणून मग सामाजिक जे चळवळी आहेत किंवा जे शिक्षण आपण देत आहोत विद्यार्थ्यांना, त्यामधून अवेअरनेस होत आहे की नाही आणि ते पर्क्युलेशन होते की नाही, ही जी व्हॅल्यू आहेत, ह्युमन व्हॅल्यू, या ह्युमन हे अपील करत का नाही लोकांना, अशी असणारी आज परिस्थिती आहे. म्हणून मग जर एखाद्या काही म्हणजे समाज व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर जगाला म्हणजे जगामध्ये जर कोणते जर समस्या जर आपल्याला दिसून येत असतील तर त्या प्रामुख्यानं या अशा आपण अधोरेखित करताना पाहूया की सफरिंग ऑफ वर्ल्ड ह्युमन काइंड. तर म्हणजे संपूर्ण मानव जमातीला ज्या काही सफरिंग्स आहेत त्या ऑक्सिजनच्या माध्यमातून आहेत. म्हणजे कुठं सोशल जस्टिस हे कुठं व्हायलेट होते, सोशल म्हणजे जो जस्टिस आहे त्याचं व्हायलेशन कोण्या ठिकाणी होतं,
तर कास्टिझमच्या ठिकाणी होतं, रॅसिझमच्या ठिकाणी होतं, एथनिसिझम, जेनिसिझम, जेंडर डिस्क्रिमिनेशन, इकॉनॉमिक एक्सप्लॉयटेशन, इन्व्हायरमेंटल एक्सप्लॉयटेशन, रिलीजन, कल्चरल अँड रिलीजियस कॉन्फ्लिक्ट, टेक्नोसायन्स, ह्या सगळे हे जे 10 मुख्य जे कारणे आहेत, ही सगळ्या जगातल्या ह्युमॅनिटीच्या सोशल जस्टिसला नख लावणारी किंवा कारणीभूत ठरणारी ही सगळी दुःख आहेत. आता प्रॉब्लेम ऑफ वर्ल्ड ह्युमॅनिटी इन द डेज टू कम, म्हणजे येणाऱ्या दिवसामध्ये सुद्धा मग या अनुषंगानं सोशल जस्टिस याचा जरी हे एक भाग असला तरी मग याच्यातून पुढे पॉप्युलेशन अँड मायग्रेशन, अँड डिस्प्लेसमेंट, म्हणजे 8 दशलक्ष लोक 2025 पर्यंत आणि 9.5 दशलक्ष लोक 2050 पर्यंत त्यांचं मायग्रेशन होईल. मग कशासाठी होईल? तर एक्सक्लुजन अँड डिस्प्लेसमेंट कंपनीट, म्हणजे यासाठी पॉवर्टी आणि इनइक्वॅलिटीज हा सुद्धा या सोशल जस्टिसच्या याच्यातून निर्माण झालेली समस्या असेल. एज्युकेशनल आवाज सुरू करा सर, आवाज. तुमचा माईक सुरू करा. हो. येत आहे सर आवाज? हो, हो. तर भारतातल्या म्हणजे आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर म्हणजे या सोशल जस्टिसच्या अनुषंगानं जर आपण पाहिलं तर या अशा फायनान्शियल इस्टॅबिलिटी, वॉर अँड टेररिझम, इन्फ्रिजमेंट ऑफ पर्सनल इंटिग्रिटी, ऑलराऊंड ह्युमन डेव्हलपमेंट, या सगळ्या समस्या आपल्याला दिसून येतात. आणि भारतातल्या जर आपण पाहिल्या समस्या किंवा दुःख म्हणू आपण त्याला, तर कास्ट क्रिएटेड ड्यू टू अधर्म आणि अनटचबिलिटी, सिव्हिलायझेशनल परस्क्युशन ऑफ ट्राईब्स, डिनोटिफाईड अँड नोमॅडिक ट्राईब्स, आणि त्यानंतर मग आपण पाहतो रिलिजियस प्रिसिक्युशन ऑफ रिलिजियस मायनॉरिटीज बाय मेजॉरिटी इन रिलिजन्स, म्हणजे बहुसंख्याकडून अल्पसंख्यांना होणारा त्रास वगैरे जो असेल तो. आता प्रॉब्लेम इन इंडिया, लॅक ऑफ डेमोक्रेटिक सोसायटी. आपल्या इथं जी लोकशाही प्रधान जो समाज आहे त्याची जी मोठ्या प्रमाणात निर्मिती व्हायला पाहिजे, ज्याला मोरॅलिटी आहे, नैतिक मूल्यावर आधारित लोकशाही असणारा समाज हा सुद्धा नाही. आणि आयसोलेशन आणि एक्सक्लुशनिझम ऑफ द कास्ट सिस्टीम विच इज अँटी सोशल, अँटी नॅशनल, अँटी डेमोक्रेटिक अँड अँटी ह्युमन, असं जेव्हा आपण म्हणतो तर हा प्रॉब्लेमच आहे. आणि याच्या मुळाशी जर आपण पाहतो तर ते सोशल जस्टिस दिसते. मग हे सगळे प्रॉब्लेम आहे का, तर याच्यावर आपल्याला सोल्युशन सुद्धा घेणं, आणि ते सोल्युशन कसं आहे की या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिसमध्ये येणं ह्या आवश्यक आहेत. कॉन्ट्राडिक्शन बिटवीन द फॉर्म ऑफ सोसायटी विच इज अनडेमोक्रेटिक अँड द कॉन्स्टिट्यूशन विच इज बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ इक्वलिटी, लिबर्टी, फ्रॅटर्निटी अँड जस्टिस, हेच त्याच्यावरचं सोल्युशन आहे. द absence of constitutional morality and public conscience and non-implementation of constitution in its true letters and spirit. जर मग आपण या सगळ्या मूल्यांचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापर केला नाही तर या समस्या म्हणजे वाढत जातील आणि सोशल जस्टिसला आपण डिनाय करू. सोशल जस्टिस हा नाकारला जाईल. सामाजिक न्यायाच्या संकल्पनेमध्ये ही अपील एका मनातून दुसऱ्या मनामध्ये ही व्हायला पाहिजे. आणि जोपर्यंत आपला नैतिक प्रभाव हा इतरांना अपील करणार नाही तोपर्यंत सोशल जस्टिस मिळाला असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकणार नाही. म्हणून या सगळ्या गोष्टी आपण सोशल मुवमेंटच्या अनुषंगानं, सामाजिक सुधारणा चळवळीच्या अनुषंगानं, सामाजिक न्यायाच्या अंगानं आपण या सगळ्या बाबी समजून घेतल्या पाहिजे. पुढे जेव्हा
पॉप्युलेशन अँड पॉवर्टी म्हणजे एज्युकेशनल डिप्रायव्हेशन, कमर्शियलायझेशन, कमोडिफिकेशन ऑफ एज्युकेशन या अशा अनेक आपल्याला सांगता येतील बाबी. कास्ट आणि कास्ट सिस्टम विच डिस्क्रिमिनेट, डिप्राइव्ह, एक्सक्लूड अँड एक्सप्लॉइट नॉट ओन्ली द Dalit, backward, DT&T, tribal in social, economic, educational, political, cultural and religious aspect of life, but also the woman who face. मग आता या सोशल विचार दिलेला आपल्याला दिसून येतो. भारतीय समाज व्यवस्थेनं म्हणजे जगाला शून्य आवाज येतो? आपण भारताने नेहमी जगाला नवीन गोष्टी दिलेल्या आहेत. भारताने अ, शांतीचा नेहमीच पुरस्कार केलेला आपण आपल्याला दिसून येतो. म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर जेव्हा जो अण्वस्त्र कार्यक्रम केला, हा ह्युमॅनिटीज असं आपण घोषित केलं. म्हणजे जेव्हा भारत स्वतंत्र झाला आणि पंचशील कराराच्या माध्यमातून आपण कोण्याही राष्ट्रावर आक्रमण करणार नाही, या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण स्वीकारल्या, तर या गोष्टीमध्ये जेव्हा आपण पाहतो तर व्यापक प्रमाणावर आपण म्हणजे हे जस्टिस करण्यासाठी आपण केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि आजही जगात जर भारताला महासत्ता बनायचं असेल, तर या सगळ्या गोष्टीचा म्हणजे एक तटस्थ राष्ट्र म्हणून जेव्हा भारताकडे संपूर्ण जग पाहते, तेव्हा या सगळ्या गोष्टी आपण अधर्म त्याजून धर्म काय आहे, मूळ आचरण काय आहे आणि भारतामध्ये बुद्धानं सांगितलेला जो विचार आहे, जो शांती प्रस्थापित करणारा आहे, मोठ्या प्रमाणात जो मानवतेला अपील करतो, ह्युमॅनिटीला अपील करतो, जैनिझम मधूनही तीच संकल्पना आलेली आपल्याला दिसून येते. आणि मोठ्या प्रमाणात ही जी मानवतावादाची भूमिका आहे, ज्याला आपण म्हणू की जी या सगळ्या अधर्माला डिनाय करते आणि माणसानं माणसासोबत माणसासारखं वागावं आणि त्याच्यामध्ये मॉरॅलिटी निर्माण व्हावी, म्हणजे कॉन्स्टिट्यूशनलच्या संदर्भात मॉरॅलिटी निर्माण व्हावी, या व्हॅल्यू त्याच्यामध्ये जोपासले जावे. या सगळ्या बाबींचं पॉप्युलेशन हे एज्युकेशनच्या माध्यमातून जेव्हा होईल, ते सगळ्या गोष्टी अंडरस्टँडिंग जेव्हा आपण समजून घेऊ आणि प्रॅक्टिसमध्ये आणू, तेव्हा हे खऱ्या अर्थानं आपल्या ठिकाणी या ठिकाणी सामाजिक न्याय स्थापित झाला हे सुद्धा आपण समजून घेणं आवश्यक आहे. म्हणून टेक्स्टमध्ये जी आहे त्या प्रॅक्टिसमध्ये यायला पाहिजे. आणि मोठ्या जर आपण विचार केला तर विद्यार्थी आहोत. म्हणजे समाज विज्ञान शाखेमध्ये अभ्यासाचा बिंदू हा ह्युमन बिईंगच असतो. एकसारखं कधीही नसते आणि ते बदलत्या काळात बदलत आलेलं असते. आणि या आजच्या परिस्थितीमध्ये जेव्हा भारतीय संविधानानं ही मूल्य केली, भारतामध्ये 600 पेक्षा जास्त स्थानं होती आणि ही जेव्हा एका राष्ट्रामध्ये याची बांधणी संविधानाच्या माध्यमातून झाली, तेव्हा काही मूल्यांची बळी इथं भारताने दिलेली आहे. आणि या सगळ्या मानवी मूल्यांची जी प्रतिष्ठा झाली आहे, जीवन लाईफस्टाईल आपण डेमोक्रेटिक वेनं जगलं पाहिजे. ही गोष्ट म्हणजे हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे की आपण प्रश्न विचारले पाहिजे की बा हे का आणि कसे, आणि या का आणि कसेच उत्तर मग आपल्याला इथल्या व्यवस्था देत असतात. आणि हे म्हणजे जे काही सामाजिक व्यवस्था सामाजिक चळवळी या ठिकाणी प्रश्न विचारले की हे असं का आणि कसे, याची उत्तर त्या काळातल्या समाजाला मानवतेच्या आधारावर त्या काळात देता आले आणि उत्तर त्यावेळेस समाज दिलं की हे असं मानवी आहे आणि ही अशी कृती ही मानवी आहे, याचे एक पॅरामीटर्स डिसाइड झाले आणि तिथून मग हा प्रवाह इथपर्यंत आलेला, मॉडर्नायझेशन पर्यंत आलेला आहे. जग आजही भारताकडे मोठ्या आशेनं पाहतं. म्हणजे इथलं कल्चर जे आहे हे डायव्हर्स विविधतेनं
परिपूर्ण असं कल्चर आहे आणि या विविधतेतून एक सामाजिक एकात्मतेचा संदेश हा देशामध्ये जातो. म्हणजे आपल्या इथं लिंग्विस्टिक डायव्हर्सिटी आहे. मोठ्या प्रमाणात लिंग्विस्टिक डायव्हर्सिटी आहे. जिओग्राफिकल डायव्हर्सिटी आहे. इथं रिजनल डिस्पॅरिटी आहे. याच्यानंतरही आपण पाहतो की आपण म्हणजे बियॉन्ड द कास्ट आणि क्रीड जाऊन काही गोष्टीसाठी एकत्र येतो. जिओलॉजिकल पॉइंट ऑफ व्ह्यू जर पाहिलं तर भारत हे एक राष्ट्र नाही आहे. कारण इथं अनेक बोली भाषा बोलणारा, विविध धर्म मानणारा मानवी समूह. मग या अनुषंगाने ते राष्ट्र होऊ शकत नाही. पण इन द ब्रॉड वे मग कल्चर, मग आपलं एक वैशिष्ट्य काय आहे, तर विविधता हेच आपलं वैशिष्ट्य आहे. विविधतेतून चाललेली राष्ट्रीयता हेच आपल्याला एक राष्ट्र ठरवणारं एक महत्वाचा घटक आहे आणि सगळ्या गोष्टीला जोडणारं आणि मानवी मूल्याचं उदाहरण करणारी जी भारतीय राज्यघटना आहे त्या राज्यघटनेला जोडलेलं आहे आणि तिचं प्रामाणिकपणे इम्प्लिमेंटेशन व्हावं यासाठी आपण इथल्या स्थानिक व्यवस्थेला जेव्हा आपण टेक्स्ट तेव्हा हे आता समाजशास्त्राचे विद्यार्थी अनुचलन आणि विकलन हे सगळ्यांना माहिती आहे. राज्याच्या विद्यार्थ्यांना आपल्या सगळ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेपासून लोकसभा, विधानसभा ह्या ज्या संस्था निर्माण झालेल्या आहेत इथं कोणत्या पद्धतीने आणि याचं काय महत्व आहे हे जाणून लोकांपर्यंत गेलं पाहिजे. म्हणजे समाजातूनच या सगळ्या गोष्टीचा अवेअरनेस होईल. त्या मूल्यांची प्रतिष्ठापना मग भारतामध्ये जो सोशल जस्टिस आहे हा सोशल रिअल आणि मिनिंगफुल झाला असं आपण निश्चितपणे म्हणू. आणि इथून मग आपण पाहतो की एक पॉइंट ऑफ व्ह्यू सगळ्या गोष्टी आपण पाहतो कल्चरल पॉइंट ऑफ व्ह्यू धन्यवाद डोंगरे सर. आपली कनेक्टिव्हिटी कमी होत चाललेली आहे. तर आपण इथं या विषयाच्या संदर्भामध्ये अत्यंत चांगलं मार्गदर्शन केलं. 2 भागामध्ये आपण या विषयावरती चिंतन केलं. इंडियन सोशल मुवमेंट्स अँड सोशल जस्टिस. पहिल्या भागामध्ये आपण सामाजिक न्यायाच्या संदर्भामध्ये जी ऐतिहासिक पार्श्वभूमी ती आपण मांडली आणि यानंतरच्या पुढच्या म्हणजे दुसऱ्या भागामध्ये आपण त्याचं क्रिटिक्स अत्यंत चांगल्या पद्धतीने केलं आणि त्यामुळेच भारतीय राष्ट्रीय एकात्मता ही विविधतेतून सबळ होऊ शकते हा संदेश आपण या आपल्या व्याख्यानाच्या निमित्तानं दिला. त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने आणि या अभ्यासक्रमाचा एक संयोजक या नात्याने मी आपलं मनपूर्वक आभार मानतो आणि इथं थांबतो. धन्यवाद.